बघा बघा बघा, मी आलोय सेवागिरी महाराजांच्या मंदिराजवळ. खरं तर या ठिकाणी मी दर्शन घ्यायला नाही आलो. का तर काही दिवसावरच पुसेगावची यात्रा भरणार आहे. खरं तर या यात्रेच्या वेळी राज्यातला प्रत्येक मुख्यमंत्री या सेवागिरी महाराजांचं दर्शन घ्यायला येतो. मात्र या ठिकाणी गेले कित्येक दिवसापासून इथल्या रस्त्याची समस्या आहे, ती हे प्रशासन सोडवू शकलं नाही. खरं तर मला असं वाटायला लागलंय की हा जर रस्ता होत नसेल, मुख्यमंत्री एवढे राज्यातलं सगळं मंत्रिमंडळ या यात्रेला येतं, तरी सुद्धा दर यात्रेला इथल्या ग्रामस्थांना इथं रस्ता करण्याचं आश्वासन दिलं जातं. मात्र हा काही रस्ता होत नाही. त्यामुळे आता या गावातील आणि या भागातील लोकांचं अशी इच्छा झाली आहे, कदाचित पंतप्रधान जर या यात्रेला आले तर कदाचित हा रस्ता तरी होईल. पुढच्याच महिन्यात आता पुशेगावची यात्रा येते. पुशेगावची यात्रा म्हणजे तर महाराष्ट्रातली नामांकित यात्रा आहे. त्याला काय झालं, पुसेगाव जरा तर मार्ग करा, नाही तर पुसेगाव येऊ नका पूजनाला. त्या ठिकाणी दादांनी अतिशय परखडपणे बोलले. दादा परकडातून बोलायचे बर तोंड आवडतोय का त्यासारखे बोलले जातात. काही काम होत नाहीत. ग्रॅज्युएशन झाले बर. आम्ही इथं खारी बटर बोंबलत फिरून गावोगावी येत नाही. ते रथ पूजन येतात नुसतं. बर गावाच्या ह्या असल्या गोष्टीला येत नाहीत. ते श्रद्धे महाराजांच्या श्रद्धेसाठी कोण येतं, कामासाठी थोडे येतं. ते दिखावासाठी येतात. मुख्यमंत्री झाले हा काय गावांचा विकास. आता हे बघा, मतदान तर करतो या, हा काय केलं पाहिजे तुम्हीच बघा. आता काय केलं पाहिजे. हार घालायला ना हार घालून गेला. तर दोन दोन आमदार आहेत. लक्ष देत नाही ती. हे आपलं असंच राहिलं पेटलं सगळं. सातारा जिल्हा असाच आहे वंचित. शासनाने काढलं पाहिजे. हे जे आहे कॉर्नर जो आहे तो काढलाच पाहिजे. काय ह्या कॉर्नरला पुणे देशून टोकलंय का.